वापरा क्रॉपक्रेस्ट इंडियाचे ॲझोसायटी प्लस. द्राक्ष, पपई, सफरचंद, मिरची, कांदा आणि विविध भाजीपाला पिकांवर करपा, शेंडेमर, मुळकूज, भुरीसारख्या रोगांचा प्रभावीपणे नायनाट करण्यासाठी वापरा क्रॉपक्रेस्ट इंडियाचे रिको. क्रॉपक्रेस्ट इंडिया सादर करीत आहे क्रॉप आमिर. टेब्युकोनोझोल आणि कॅप्टॅनच्या शक्तिशाली मिश्रणाने तुमच्या पिकांना द्या संरक्षणाची हमी. मिरची, टोमॅटो आणि भातातील बुरशीजन्य रोगांचा नायनाट करून मिळवा भरघोस उत्पादन. क्रॉप वॉल्डा हे पिकांवरील शेंडे, करपा आणि मर यांसारख्या गंभीर बुरशीजन्य रोगांचा प्रभावीपणे नायनाट करते. हे एक प्रतिजैविक बुरशीनाशक असून पिकाच्या संरक्षणासाठी अत्यंत सुरक्षित आणि गुणकारी आहे. प्रामुख्याने भात, सोयाबीन, कापूस, मिरची आणि विविध भाजीपाला पिकांवर वापरले जाते. आम्ही खात्री देतो जागतिक दर्जाच्या गुणवत्तेची, तीही अगदी कमीत कमी किमतीत, जेणेकरून तुमचा उत्पादन खर्च कमी होईल. आजच तुमच्या शेतात क्रॉपक्रेस्ट इंडियाच्या उत्पादनांचा वापर करा आणि फरक अनुभवा. क्रॉपक्रेस्ट इंडिया, शेतकऱ्यांचा फायदा, कमी खर्च, भरघोस उत्पन्न. तुमच्या शेती व्यवसायात प्रगतीचं एक नवं पाऊल. नमस्कार समस्त रिटेलर्स बंधूंनो, आपल्या कृषी सेवा केंद्रासाठी लागणाऱ्या समस्त नामांकित कंपनीच्या औषधी तथा सर्व कृषी उत्पादने आता मिळतील एकाच ठिकाणी. महेश एंटरप्राइजेस घेऊन आलेले आहेत 35 पेक्षा जास्त नामांकित मल्टीनॅशनल अरे डीजे डीजे भाऊ काय होतंय? थर्ड अंपायर के लिए आता हुआ डिसीजन शायद फेंकी का ये रिव्यू लेते हुए अंपायर नो बॉल. और इसी के साथ नो बॉल और गेंदबाज यहां पर बैन.
चला मॅच सुरू करा. डीजे मधात लागणार नाही. और गेंदबाजी के लिए गेंदबाज फ्री हिट बीच मैदान पर. गेंदबाजी के लिए सूरज. इस बार लपेट कर खेलते हैं, वहां पर कोई फिल्टर मौजूद है. गेंद सीधी सीमा रेखा की तरफ. 1 आउट 4 रनों के लिए डीजे. गेंदबाज सूरज चलता हुआ पहला ओवर जिसे पूरा करते हुए सूरज रन संख्या अभी भी 13 रनों पर बगैर किसी विकेट के नुकसान में. इस बार आगे आकर खेल दिया है. फील्डर यहाँ पर मौजूद. दूसरा रन लेना चाहते थे मगर यहाँ पर नकारा बल्लेबाज नितिन ने. इसी के साथ ओवर की समाप्ति. एक ओवर की समाप्ति के बाद और फिर से यहाँ पर थर्ड अंपायर गेंदबाजी चेक करने के लिए शायद थ्रो चेक करते हुए. और इसी के साथ डिसीजन इज पेंडिंग. नो बॉल. और गेंदबाज यहां पर बैन होता हुआ. बैक टू बैक इस ओवर में 2 गेंदबाज बैन होते हुए. थ्रो का एक गेंद और फ्री हिट का मौका नितिन के लिए. रन संख्या 15 रनों पर. अभी भी एक गेंद आना बाकी. चला मॅच सुरू करा. मॅच करून थांबली. अंपायर फ्री हिट का इशारा. और गेंदबाजी के लिए गेंदबाज गणेश. गणेश इंगोले
आखिरी गेंद के लिए तैयार। पटकी भी गेंद और गेंद सीधी सीमा रेखा तरफ जाती हुई और अच्छी फील्डिंग संतोष की तरफ से और उतना अच्छा थ्रो। इसी के साथ ओवर की समाप्ति। एक ओवर की समाप्ति के बाद बगैर किसी विकेट के नुकसान पर रन संख्या 17 रनों पर जा पहुंची है। एक अच्छी शुरुआत देने में कामयाब जालना डीजे। थँक्यू डीजे। एका ओव्हर मध्ये एवढी मीटिंग घेऊ नका सर. अंपायर लक्ष द्या. एक ओवर की समाप्ति के बाद रन संख्या 17 रनों पर जा पहुंची है और गेंदबाजी के लिए गेंदबाज नरेश गेंदबाजी के लिए मदन गेंदबाजी के लिए मैडी इस बार खेलना चाहते थे. यहाँ पर अपील और विकेट का पतन होता हुआ अंदरूनी किनारा और बेहतरीन गेंद मैडी की तरफ से लगता हुआ पहला झटका. और अल्ट्रा एज के लिए रिव्यू नहीं है. कॉट बिहाइंड के लिए रिव्यू नहीं है. कॉट बिहाइंड के लिए रिव्यू नहीं. रिव्यू खाली व्हाइट बॉल और नो बॉल के लिए है. बेस्ट फॉर द हाइट और व्हाइट बॉल के लिए रिव्यू है. कॉट बिहाइंड के लिए रिव्यू नहीं है. ओके सर. विकेट का पतन डीजे.
नमस्कार शेतकरी मित्रांनो. शेतीमध्ये यश मिळवायचं असेल तर योग्य नियोजनासोबतच हवी योग्य उत्पादने. क्रॉपक्रेस्ट इंडिया प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत उच्च तंत्रज्ञानाने बनवलेली उत्पादने. आम्ही खात्री देतो जागतिक दर्जाच्या गुणवत्तेची, तीही अगदी कमीत कमी किमतीत, जेणेकरून तुमचा उत्पादन खर्च कमी होईल. आजच तुमच्या शेतात क्रॉपक्रेस्ट इंडियाच्या उत्पादनांचा वापर करा आणि फरक अनुभवा. क्रॉपक्रेस्ट इंडिया, शेतकऱ्यांचा फायदा, कमी खर्च, भरघोस उत्पन्न. सोयाबीन, कपाशी, तूर, हरभरा असो वा मका आणि भाजीपाला, अळीच्या प्रादुर्भावामुळे तुम्ही चिंतेत आहात का? आता घाबरू नका. क्रॉपक्रेस्ट इंडिया सादर करत आहे क्रॉपजेन, ज्यातील क्लोरॅन्ट्रॅनिलिप्रोल अळीचा मुळापासून नायनाट करते. बाजारातील महागड्या औषधांना आता प्रभावी पर्याय. अत्यंत कमी किमतीत मिळवा जबरदस्त रिझल्ट आणि वाचवा आपला खर्च. कमी खर्चात हमखास उत्पादन. क्रॉपक्रेस्ट इंडिया. कापूस, सोयाबीन, तूर, हरभरा आणि भाजीपाला पिकांवरील येणाऱ्या रस शोषणाऱ्या किडी, पाने खाणाऱ्या अळी, लष्करी अळी तथा बोंड अळीच्या नियंत्रणासाठी वापरा क्रॉपक्रेस्ट इंडियाचं जोरावर सुपर. कापूस, सोयाबीन, गोबी, भेंडी, द्राक्ष आणि इतर सर्व पालेभाज्यांवर पाने खाणारी अळी, फळ पोखरणारी अळी, शेंगा पोखरणारी अळी आणि लष्करी अळीच्या नियंत्रणासाठी वापरा क्रॉपक्रेस्ट इंडियाचं करंट. आम्ही खात्री देतो जागतिक दर्जाच्या गुणवत्तेची, तीही अगदी कमीत कमी किमतीत, जेणेकरून तुमचा उत्पादन खर्च कमी होईल. आजच तुमच्या शेतात क्रॉपक्रेस्ट इंडियाच्या उत्पादनांचा वापर करा आणि फरक अनुभवा. क्रॉपक्रेस्ट इंडिया, शेतकऱ्यांचा फायदा, कमी खर्च, भरघोस उत्पन्न. पिकांची जोमदार वाढ करण्यासाठी, फुलांची गळ थांबवण्यासाठी आणि फळांचा आकार व सरासरी 14.47 ची सरासरी आहे. एवढ्या सरासरीने रिक्वायर्ड रन रेट तुम्हाला असणार आहे. खरं तर पहिला काही ओव्हरचा विचार केला तर धावा आल्या, त्यानंतर धावांवरती अंकुश लागला गेला, वारंवार बॅक टू बॅक विकेट गेल्या, त्यामुळे प्रेशर वाढलं आणि जसं प्रेशर दबाव वाढला त्या दबावाच्या ओझ्याखाली मात्र विकेट बचावण्याच्या प्रयत्नामध्ये आता मात्र धावांसाठी संघर्ष करावा लागतोय आहे फलंदाजांना. खरं तर नितीन मोरे आता स्ट्रायकिंगला आपल्याला नितीन लिहिणार पाहायला मिळतील आपल्याला. ओ अकुटप्याचा बॉल काय फटका खेळलाय अलॉंग दी कार्पेट, अगदी वेगाने ट्रॅव्हल करत डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे आयतोय चौकार. थँक्यू डीजे. मोठा फटका उंचवण्याचा प्रयत्न, डॉट बॉल. तर नक्कीच पुन्हा एक वेळ उंचवण्याचा प्रयत्न, हाई बॉल डॉट असणार आहे.
धावसंख्या धाव फलकावरती हो विकेट मैदानाच्या आतमध्ये येते आहे. हो आपल्याच फॉलो थ्रू मध्ये काय इथे नवीन बॅट. थँक्यू डीजे. बघा विकेट आली आहे. आणखीन एक वेळ जर पाहिलं तर दबाव वाढतो आहे. दबाव वाढला या मॅच मध्ये. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आता दाखल होतील, परंतु JMPDF जालना संघ पहिल्या काही ओव्हर्स मध्ये धावा आल्या, त्यानंतर मात्र धावांवरती अक्षरशः अंकुश लावला गेलाय. अंकुश जसा लागला नवीन बॅटर दाखल झाल्यात. काही या सामन्याला पलटवण्यासाठीची जबाबदारी खांद्यावरती घेतील का हे सुद्धा बघण्यासारखं असणार आहे. गेम ऑन आहे. एक मोठा फटका जर आला तर या मॅच मध्ये पुन्हा एक वेळ पलटवार होऊ शकतो. ओ आता सुद्धा अपील झाली आहे. लाऊड अपील आहे. साफ नकार देत आहेत पंच. ओव्हरची समाप्ती होईल. 4 ओव्हर समाप्तीनंतर धावसंख्या धाव फलकावरती जर पाहिले तर 30 धावा 5 गडी बाद. पुढचे 12 बॉलांनी 37 धावांची गरज. धावसंख्या धाव फलकावरती 30 धावा 12 बॉल 37 धावेंची गरज आहे. सरासरी आता 18 वरती जाऊन पोहोचते. 18.5 ची सरासरी. 18 धावा करायच्या तुम्हाला प्रत्येक ओव्हर मध्ये. मोठा फटका उंचावलाय. बॉल हवेत. प्रॉपर टायमिंग आणि बॉल मैदानाच्या बाहेर. आमचे दत्ताभाऊ उबाडे आता थोडेसे बचावले आहेत आणि बॉल जातोय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा आउट ऑफ दी मार्क षटकार. तर आपण जेवढेही विजयी संघाचे कर्णधार आहात, आपणासाठी सूचना आहे की अवघ्या काही क्षणातच या ठिकाणी क्वार्टर फायनल म्हणजेच की तिसऱ्या फेरीचे 3rd राऊंडचे लॉट्स या ठिकाणी पडणार आहेत. चीट या ठिकाणी पडणार आहेत. जर आपण इकडे मैदानाच्या बाहेर बुलढाण्यात असाल तर नक्कीच मैदानावरती या. जर आपलं येणं शक्य नसेल तर यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून आपण लॉर्ड्स ऑनलाईन पद्धतीने बघू शकता. tenniscricket.in च्या माध्यमातून. धावसंख्या धाव फलकावरती 38 धावा 38 10 बॉल 29 धावांची गरज आहे. स्ट्रायकिंग एंडला जर पाहिलं तर आपल्याला पाहायला मिळतील आकाश सिंग बायस, मॅडी, मदन डहाके बॉलिंगसाठी तयार. हा बॉल थोडासा समोर टाकलाय. ऑन साइडला वाईडिश लॉंग ऑफला फिल्डर आहेत, त्यामुळे या बॉलवरती मात्र एक सिंगल धाव मात्र जोडली जाईल. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या धाव फलकावरती 39 वर जाऊन पोहोचते. सचिन सरांनी 9 बॉल आणि करायच्या त्या मॅच मध्ये 28 धावा. समीकरण थोडंसं आता अवघड झालंय बघा. पहिल्या काही ओव्हर्स मध्ये जर पाहिलं तर धावा आल्या, त्यानंतर धावांवरती अंकुश लावला गेला आणि त्यानंतर जर पाहिलं तर विकेट सुद्धा लागोपाठ गेल्यात. तर नक्कीच थोडंसं व्यत्यय पाहायला मिळते आहे रनअप मध्ये गोलंदाजाचा. कधीतरी एखाद्या वेळेला जर व्यत्यय आला तर थांबलेलं बरं. एखादा चुकीचा बॉल पडण्यापेक्षा पुन्हा नव्याने सुरुवात करणं फार महत्वाचं असतं.
हे जीवनासोबतही लागू होतं की कुठे जर चुकी होत असेल तर तिथंच थांबलेलं बरं, पुन्हा नव्याने सुरुवात करा, जेणेकरून नक्कीच समोरचं काही योग्य घडतं. बघा बॉल हवेत, परंतु कव्हर्समध्ये फिल्डर बॉलपर्यंत पोहोचतील. चांगलं क्षेत्ररक्षण तिकडे, थोडंसं फंबल जरूर झालंय आणि धावा जोडल्या जातील या बॉलवरती. एकूण 2 धावा, म्हणजेच की करायच्यात 8 बॉलमध्ये 26 धावा. थोडंसं आता समीकरण अवघड होत चाललंय. 8 मध्ये 26 ची गरज आहे. पुढच्या 2 बॉलमध्ये काय मोठ्या फटक्याची इथे पुरेपूर प्रयत्न करतील का गणेश धुमाळ, हे सुद्धा बघण्यासारखं आहे. दुसऱ्या बाजूला आतापर्यंत बॉलिंग चांगली झाली. पहिल्या बॉलवरती षटकार आला, त्यानंतर कमबॅक चांगला केलाय मॅडीने. बॅटिंग चांगला करतो हा अष्टपैलू खेळाडू. त्यानंतर आज बॉलिंगचा भरणा सुद्धा स्वतःच्या खांद्यावरती घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. जागा बनवत खेळण्याचा प्रयत्न, परंतु मात्र डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये फिल्डर बॉल पर्यंत पोहोचतायत. सिंगल धाव घेतली आहे. दुसऱ्या धावेचा कॉल, रनआउटची संधी. इथे मात्र विकेट आली आहे. रनआउटच्या रूपामध्ये विकेट मैदानाच्या आतमध्ये आणि सेलिब्रेशन पाहायला मिळते आहे. विकेटचं पतन आणि नीतीदाता बॅक टू द पवेलियन. सात गेंदों में 25 रनों की जरूरत. यावेळेला बॉल हवेत आहे. फिल्डर बॉलच्या खाली आहेत. ओ कॅच होऊ शकला असता, परंतु मात्र या बॉलवरती तर या बॉलवरती सिंगल धाव जोडली गेली आहे. म्हणजेच की आता करायचे आहे त्या मॅच मध्ये 6 बॉल आणि 24 धावा. बघूयात शेवटचे 6 बॉल कोण येतील गोलंदाजी ट्रॅक वरती. सहा बॉल मध्ये 24 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. 6 बॉल करायचे आहे 24 धावा. आमचे टेनिस क्रिकेट .in चे कॅमेरामॅन, त्यांचंही कौतुक करावं लागेल आजच्या दिवसामध्ये. कॅमेरामॅन गुरु ठाकूर खाली आहेत. पिंटू बिलाने, बिट्टू बिलाने, अजित ठाकूर हे कॅमेरामॅन आपल्याला पाहायला मिळत आहेत. हो यावेळेला हवेत, फिल्डर बॉलच्या खाली, विकेट मैदानाच्या आतमध्ये सेलिब्रेशन होत आहे आणि आता मात्र एक प्रमुख बॅटर बॅक टू द पवेलियन.
जर शक्य झाले नाही तर tenniscricket.in माध्यमातून आमच्यासोबत जुडायला विसरू नका. धन्यवाद. तर नक्कीच मैदानाच्या आतमध्ये चौकार पाहायला मिळतोय. तर ज्या शेवटचे 6 बॉल जर पाहिले तर नक्कीच थरारक 6 बॉल होते आणि मॅचमध्ये जर पाहिलं तर मोठ्या फटक्यांची गरज होती, परंतु सामना आता थोडासा MPDF जालना संघाकडून दूरवर जात असताना पाहायला मिळतोय. हाय बॉल इथे फटका खेळलाय, क्षेत्ररक्षक आहेत, थोडंसं फंबल जरूर झालाय. दुसरा धावेचा कॉल असेल, रनआउटची संधी आहे, परंतु मात्र धावा जोडल्या जातील या बॉलवरती. काही कारणास्तव जे तिसऱ्या फेरीचे लॉर्ड्स आता आपण करणार होतो ते लॉर्ड्स सकाळी उद्या सकाळी ठीक 8 वाजता आपल्याला पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे जर विजय संघाचे कर्णधार आज इकडे हजर नसतील तर उद्या सकाळी ठीक 8 वाजता आपण मैदानावरती हजर राहायचं आहे. जर उद्या शक्य झालं नाही तर नक्कीच YouTube लाईव्हच्या माध्यमातून आपण लॉर्ड्स ते ऑनलाईन पद्धतीने बघू शकता. फटका चांगला खेळलाय, परंतु मात्र हा सामना जिंकलाय टीम स्मार्टर वाशिम संघाने. डीजे